नमस्कार छोट्या मित्रांनो. आजची आपली गोष्ट आहे आळशी चिनूची. एका छोट्याशा गावात चिनू नावाचा मुलगा राहत होता. तो इतका आळशी होता की रोज त्याला कपडे बदलायलाही कंटाळा यायचा. एके दिवशी तो फिरत फिरत एका मोठ्या सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला. झाडावर लाल रसाळ सफरचंद लटकलेली पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. चिनू म्हणाला, वा, किती छान सफरचंदे आहेत, पण झाडावर चढायला खूप मेहनत लागेल. मी इथेच बसतो, एखादं सफरचंद आपोआप खाली पडेल. तो तासभर तिथेच बसून राहिला. भूक वाढत होती, पण तो उठायला तयार नव्हता. तेवढ्यात एक खारुताई झपाझप झाडावर चढली, सफरचंद तोडलं आणि आनंदाने खाऊ लागली. चिनूला तिने बघितलं आणि म्हणाली, चिनू, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. पण चिनू पुन्हा शांत बसून राहिला. थोड्या वेळाने एक पिकलेले सफरचंद खाली पडलं. चिनूने ते पटकन उचललं आणि खाल्लं. पण एका सफरचंदाने त्याची भूक भागली नाही. तेव्हा त्याला समजलं की जर मी थोडी मेहनत करून झाडावर चढलो असतो तर भरपूर सफरचंदे मला मिळाली असती. त्या दिवसापासून चिनूने आळस सोडला. तो स्वतःची कामे स्वतः करू लागला आणि मेहनतीने प्रत्येक काम पूर्ण करू लागला. तात्पर्य: आळस यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मेहनत केल्याशिवाय खरे फळ मिळत नाही. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.